बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत झोन 12ने महिला पोलीस अधिकाऱ्यांसह बाईक रॅलीचे आयोजन केले होते। ही बाईक रॅली वनराई पोलीस स्टेशन ते दहिसर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आली। ही बाईक रॅली अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस आयुक्त झोन 12 स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती। या बाईक रॅलीमध्ये झोन 12च्या वनराई, आरे, दिंडोशी, कुरार, समतानगर, कस्तुरबा आणि दहिसर पोलीस ठाण्यांमधील महिला अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश स्त्री भ्रूण हत्या थांबवणे, बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम, गर्भधारणा, लिंग तपासणी थांबवणे आणि मुलींच्या शिक्षणातील प्रगती दर्शवणे यासारख्या मोहीम राबवणे हा होता। पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनामध्ये मुंबई पोलिसांतर्फे आज परिमंडळ 12 अंतर्गत ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश, त्याचप्रमाणे गर्भ लिंग निदान चिकित्सा करू नये, भ्रूण हत्या करू नये, मुलींच्या शिक्षणावरती भर देण्यात यावा आणि मुलगी जी आहे ती सिक्युअर राहावी, त्याची सेफ्टी एन्शुअर व्हावी म्हणून आमचे महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे संपूर्ण झोन मधले जवळजवळ 100 अधिकारी आणि अंमलदार ह्या रॅलीमध्ये आम्ही सहभागी करून घेतले होते। त्याप्रमाणे ही रॅली जी आहे ती वनराई पोलीस स्टेशनला सुरुवात करण्यात आली आणि दहिसर पोलीस स्टेशन या ठिकाणी याचा समारोप आपल्या सर्वांच्या समोर झालेला आहे। आमच्या ह्या ज्या महिला अधिकारी आणि अंमलदार आहेत त्या दिवस रात्र महिला सुरक्षेकरिता काम करत असतात आणि आम्ही याच्यातून हा संदेश देऊ इच्छितो की मुलगी जी आहे ती अत्यंत यशस्वी होऊ शकते। हे आमच्या महिला अधिकारी आणि अंमलदार यांच्याकडे बघितल्यावर आपल्या लक्षात येईल। आज त्यांचा जो काही आत्मविश्वास आहे त्याच्यावरून नक्कीच महाराष्ट्रात मुलगी सेफ आहे, भारतात मुलगी सेफ आहे हा संदेश आम्ही देऊ इच्छितो। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।